होत नाहीये. म्हटलं हे हाताला गट्टे का पडलेले? हे काय आहे? तर त्यांनी काय सांगितलं, ही रोजची लढाई आहे माझी तुम्हाला जगवण्याची. आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर काही कळेना. मी त्यांच्या डोळ्याकडे पाहू लागलो. ते मला एकच म्हटले, "तू जेव्हा बाप होशील ना, तेव्हा तुला कळेल. फक्त एक लक्षात ठेव, तुझ्या हाताला गट्टे पडून देऊ नकोस. म्हणून आता मनाला पाड. मनाला पाड घट्टे. मन घट्ट करून परिस्थिती बघ. अभ्यास कर, मोठा हो, कमव, नाव कमव, पैसा कमव, सगळं काही कमव आणि इतर बापांच्या हाताकडे बघ. त्यांच्या हातावर पडलेल्या घट्ट्यांकडे बघ आणि तू असा जग, की इतरांच्या हातावरती घट्टे पडून देऊ नकोस. इतरांच्या मनाला ज्या घट्टे पडतील तर ते करून देऊ नकोस." तर बापाचं जे बोलणं होतं ते कोड्यात बोलणं होतं. काय बोलत होता बाप मला कळत नव्हतं. माझं वय तेवढं मोठं नव्हतं. मी तेवढा अनुभवी नव्हतो. मी तेवढा समंजस नव्हतो. मी फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो आणि विचार करत राहिलो. बाप काहीतरी मला असं सांगतोय, बाप असं काहीतरी मला करायला सांगतोय, बाप असं मला काहीतरी बनायला लावतोय.